किती जोरात हवा आले बघा, खूप बेकार कंडिशन. नमस्कार फ्रेंड्स, मी विराज शिलार पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण चाललोय खोरनिंको डॅमला. खूप सुंदर असा व्ह्यू असणारा एक डॅम आहे आणि तिकडे आपण चाललोय. आज आपल्याबरोबर आहेत आपला बाबू वालेकर, याने तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला असाल. हे आहेत आपले भाऊजी, हे आपली बहीण आणि तो आपला दादा. सो आज खूप सुंदर व्ह्यू बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की. आता आपण पोचलोय लांजामध्ये. लांजाचं लोकआउट आणि इकडे लांजाचं एसटी डेपो. ही आपली मुचकुंदी नदी आहे, जी आपल्याकडे गेल्यानंतर खूप रौद्र रूप घेते. कोकणातली पारंपरिक शेती म्हणजे नांगरकी करून केलेली शेती, आणि आपण आता ती बघतोय. म्हणजे पारंपरिकप्रमाणे आधुनिक शेती केली जाते खेडेगावामध्ये. आधुनिकप्रमाणे ट्रॅक्टरप्रमाणे शेती केली जाते, पण आपल्याला हे खूप कमी बघायला भेटतं, जे आता नांगर करून जे आपण शेती करतो.
आज आपण कोकणातल्या अशा ठिकाणी आलो आहे, त्या ठिकाणचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही आणि तुम्हाला मी आता ते ठिकाण दाखवतो. ते बघा तिकडे. कसं वाटलं ठिकाण? खरंच खूप सुंदर ठिकाण आहे आणि तुम्ही जर लांजा, रत्नागिरी, राजापूर किंवा जवळपास कुठे असाल ना तर नक्की या खोर्निनको डॅमला व्हिजिट करा. खरंच खूप सुंदर ठिकाण आहे. खूप म्हणजे स्वर्ग बोलतात ना, स्वर्ग, तो हाच आहे स्वर्ग, कोकणातला स्वर्ग. आणि किती मस्त वाटतं. ते तिकडेच पर्वत आहे, सह्याद्रीचा रांगा आहेत आणि हे इकडेचं सुंदर असं नदी वाहते. खूप सुंदर वाटते. खूपच म्हणजे स्वर्ग बोलतात तो हाच आहे कोकणातला. किंवा रत्नागिरी जर राहत असेल ना तर हा खोर्निनको डॅमला नक्की व्हिजिट करा. आणि पावसाळ्यामध्येच करा. जर कमी पाऊस असेल तर ठीक आहे आला तर, कारण तुम्हाला तिकडे आंघोळ करायला भेटेल. आणि जास्त पाऊस असेल तर पाण्यामध्ये उतरायला भेटत नाही. पण खूप म्हणजे स्वर्ग बोलतात ना, कोकणातला स्वर्ग तो हाच आहे. आणि ह्याला नक्की व्हिजिट द्या या खोर्निनको डॅमला. खोर्निनको डॅम जरी मॅपवरती लागला तरी तुम्हाला लोकेशन भेटेल इकडचं. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. आता आपण डॅमच्या वरच्या भागाला चाललो आहे, जिकडे डॅमचा वरची बॉर्डर आहे तिकडे. हे बघा, यांच्या गाड्यात चढत नाहीत, त्यामुळे त्यांनी स्पेशल गाडी टाकून रिव्हर्स टाकल्यात. हे बघा काय सांगणार किती हे एवढी शक्कल लढवतात कुठून हेच काय समजत नाही. कसं वाटलं डॅम? अरे एक नंबर, सुपर. दुसऱ्या वेळेला आलोय, खूप सुंदर आहे. तेव्हा आलो होतो तेव्हा एवढं पाणी नव्हतं. ओके दादा, कसा वाटला डॅम? एक नंबर. हा, नक्की व्हिजिट करा ना इकडे. नक्की नक्की. कसं वाटलं का? खूप छान. हा, खूपच मस्त, एकदम मस्त. खायला वडापाव. हा, इकडचं एकच म्हणजे तिकडे काही हॉटेल नाही आहे, काही नाही. आणि प्लीज तुम्ही जर या ठिकाणी आलात तर तुम्ही काही खाद्यपदार्थ घेऊन येत आहे, पाण्याच्या बॉटल घेऊन येतात तर प्लीज इकडे तिकडे कचरा टाकू नका. खूप चांगला प्लेस आहे, त्याची स्वच्छता राखा प्लीज. मस्त पाऊस चालू झाला आणि त्या पावसामध्ये भिजायची मजा घेतो आम्ही. हे परत गाडी आहे. हे धक्का द्या. संपल्या, यांची कॅपॅसिटी संपली सगळ्यांची. हां बाबू तू पण टाका. खूप मोठा चढाव चढल्यानंतर आपण येऊन पोहोचलोय डॅमच्या वरच्या भागाला, जिकडे तिकडे भिंती आहे आणि तिकडचा नजारा काय सांगू तुम्हाला, किती सुंदर दिसते. वाव. हो. इकडून पूर्ण सह्याद्रीच्या रांगा दिसतात. किती मस्त वाटते पाठीमागचं. एका छत्रीत आम्ही किती जण आहेत बघा.
कसलं खतरनाक वाटतंय ना. बिचाऱ्यांचं लग्नामध्ये वेडिंग शूट झालं नव्हतं, सो आम्ही आता वेडिंग शूट करतो त्यांचं. जोरात पाऊस आलाय, 2 छत्र्या आणि आता 4 जण आहेत आम्ही. खूप खूप भारी मला वाटतंय, कारण खूपच जोरात आवाज उठलाय, पाऊस आहे. तेव्हा काय यांचं काय चाललंय इकडे. किती जोरात हवा आले बघा, खूप ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर. खूप जोराची हवा आली, खूप बेकार बसलं आम्ही. धरण बघायला चाललो होतो पुढे, पण खूप जोरात पाऊस आला, तर आमचा प्लॅन कॅन्सल झाला. आता आपण परत रिटर्न चाललोय. खूप म्हणजे खूपच जोरात पाऊस आला. धबधब्याने पण रौद्र रूप घेतला आहे, खूप पाऊस पडला त्याच्यामुळे. जाऊया खरंच आपले जे मंत्री आहेत ना, मंत्री ते गुवाहाटीला जाण्यापेक्षा ना आपल्या कोकणामध्ये येतात ना, तर खरंच खूप मस्त वाटलं असतं आणि सुखाने राहिले असते. इकडे बोलले असते काय ते डोंगर, काय तो धबधबा, काय तो व्ह्यू, आणि एकदम ओके असे बोलले असते. म्हणजे खरंच खूपच सुंदर आहे. आता आपण डॅमच्या जवळ आलो आणि जवळ तुम्ही व्ह्यू बघा, किती मस्त वाटते बघायला. आणि जे पाण्याचे पूर्ण जे फवार आहेत ना, ते पूर्ण अंगावरती उडत आहेत. खरंच खूप खतरनाक वाटते बघायला, खूपच म्हणजे खूपच. चला जाऊया, आपल्याला लेट झालं आहे. आपण 40 किलोमीटरवरून इकडे आलो आहे. सो आता निघूया परतीच्या प्रवासाला. खूप भूक लागली, बघूया आपल्याला काय खायला भेटतं आता. मिनिट झालं, तुम्ही बाहेरून व्ह्यू बघितला, आमच्या रिव्हर्स गिअरमधून आता व्ह्यू बघा. आयला आपण आता डॅमवरून आलोय आणि इकडे लांजामध्ये आपण तंदुरी खायला आलोय. तंदुरी फ्राय करतो इकडे आपण. जरा मस्त आपण एक तंदुरी मागवले आणि एक हाफ लॉलीपॉप मागवले. खूप मस्त टेस्ट आहे. जर रत्नागिरीला तुम्ही लांजाला झालात तर एक चायनीज कॉर्नर आहे, तर नक्की त्याच्यावरती विजिट आहे. खूप मस्त मस्त त्याच्याकडे चायनीज आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं खोर्निनकोचा डॅम. खूप सुंदर असा डॅम आहे, खूप चांगला व्ह्यू आहे. आणि जर पाऊस जर कमी असेल तर तिकडे जाऊन तुम्ही खूप आंघोळ करू शकता, पाण्यामध्ये खूप आनंद घेऊ शकता. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे नक्की आपल्याला कमेंटमधून कळवा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.